मित्रमैत्रिणींनो नमस्कार. कुसुमाग्रज एके ठिकाणी म्हणतात, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले. आणि आता खरंच ही आता महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती आहे. आपली महाराष्ट्रभूमी ही संतांची आणि वीरांची आहे आणि त्यांचे पुकार आता खरंच वांज झालेत की काय असा प्रश्न पडायला लागला आहे. गेली 4-5 दिवस अशोक खरातांचं महाराष्ट्रात प्रकरण गाजतंय. आपल्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर हे त्या अशोक खरातांचे पाय धुताना, छत्री धरताना, केक भरवताना, सोबत फोटो काढताना दिसतात. आणि अशा महिला आयोगाच्या अध्यक्षाकडं महिलांनी कोणत्या तोंडानं न्याय मागायचा आणि त्या खरंच ह्या महिलांना न्याय देतील का ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना हा एक प्रश्न आहे. हा लिंग पिसाड बाबा आता जेलमध्ये आहे. त्याची कसून चौकशी ही व्हायला हवी. हा जिवंत राहिला तर अनेक मोठे मोठे मासे हे गळाला लागण्याची शक्यता आहे. ऑलरेडी एकनाथ शिंदे असतील, सुनील तटकरे, आपले देवेंद्र फडणवीसजी, अमित शहा यांचे फोटो आता सोशल मीडियावर आहेत. अनेक याच्यापेक्षाही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी करून याला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. रुपालीताई चाकणकर आपला राजीनामा दिल्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स छोटीशी घेतली 2-3 मिनिटाची, त्यामध्ये त्या म्हणाल्या की कुटुंबीय हे वारकरी संप्रदायाचे आहेत म्हणून मी त्यांच्याकडे गेले, त्यांचे पाद्यपूजन केलं. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती, गुरु म्हणून मी त्यांचं पाद्यपूजन केलेलं आहे. तर रुपालीताई चाकणकर हे वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन तुम्ही वारकरी संप्रदाय बदनाम करू नका. तुम्ही तुकाराम गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, त्यामध्ये असं सांगितलेलं नाही आहे कुठल्या भोंदूबाबाला पायपूजा, कोणती तंत्रमंत्र विद्या शिका, हे काही सांगितलेलं नाही आहे. तुकाराम गाथा जरी वाचलीत, तुकारामांचे 4 अभंग जरी वाचलेत तर पुरेसं आहे. आणि तुम्ही त्यांचं नाव घेऊन वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका.